ओमकार कर्वेने आजवर आभाळमाया, अधुरी एक कहाणी, चक्रव्यूह यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण त्याची गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. एक वेळ तर अशी आली होती की घरात एक रुपयाही नसल्याने त्याने रद्दी विकून भाजी आणली होती. तसेच अनेक महिने तो नोकरी करत होता. त्यावेळी त्याला केवळ 15,000 रुपये पगार मिळत होता. त्याच्यावर ही वाईट परिस्थिती का ओढवली याविषयी त्याने नुकतेच दिलेल्या लोकमत फिल्मी मुलाखतीत सांगितलं आहे. तो सांगतो, सगळं काही चांगलं चालू होतं. मी एक मालिका करत होतो, पण या मालिकेसाठी मला महिन्यातून केवळ 2 ते 3 दिवसच बोलवायचे. हे सगळं 5 ते 6 महिने सुरू होतं. ती लोक मला दुसरे कोणते प्रोजेक्ट देखील घेऊन देत नव्हते. माझं घर कसं चालणार? आता मी काय करायचं असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला होता. या सगळ्यामुळे प्रचंड चिडचिड होत असल्याने माझा त्यांच्यासोबत वाद झाला आणि त्यानंतर मला मालिकेतून काढून टाकण्यात आलं. मला मालिकेतून काढून टाकण्यात आलं ह्याविषयी मला सांगण्यात देखील आलं नाही. या सगळ्यामुळे मी खूप तणावात जात होतो. त्यानंतर मला काम मिळेनासं देखील बंद झालं. ही घटना 2015ची. त्यानंतर आपण अभिनय क्षेत्र सोडूया असं मी ठरवलं आणि मी ऑर्गॅनिक फार्मिंग करायला सुरुवात केली. नाशिकमध्ये मी जवळजवळ 3 महिने शेती केली. माझ्याकडे जेवढा पैसा होता तो मी शेतीमध्ये ओतला. खूप छान पीक यायला सुरुवात झाली. मला ऑर्डर देखील यायला सुरुवात झाली. आता आपलं सगळं काही सेटल होणार असं वाटत असताना एका भाजीची ऑर्डर द्यायला गेला असताना माझा अपघात झाला आणि सगळ्या गोष्टीच बदलल्या. मला अपघात झाल्यानंतर प्रचंड दुखापत झाली आणि उपचारासाठी मुंबईत जावं लागलं. त्यावेळी शेतात माझ्यासोबत एक माणूस काम करत होता. त्याला सांगून मी मुंबईत गेलो. डॉक्टरांनी ऑपरेशन करून हातामध्ये प्लेट टाकण्याचा सल्ला दिला. 1.5 ते 2 महिन्यांनी तू काम करू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशन झाल्यानंतर मी काहीच दिवसात नाशिकला गेलो. पण तिथे जाऊन परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. मी जे शेत छान प्रकारे पिकवलं होतं ते गवतासारखं वाढलेलं. अर्ध शेत जाळलेलं होतं. माझ्यासोबत काम करणाऱ्या माणसाने शेतात काम केलं नव्हतं. आजूबाजूच्या लोकांनी माझं शेत जाळलं होतं. माझी जमापुंजी सगळी संपली. आता काय करायचं हे मला कळत नव्हतं. तरीही हळद, ज्वारी, पिठं विकायला मी सुरुवात केली. खरं तर यातून पैसे जास्त मिळत नव्हते, पण 2 वेळचं जेवण मिळेल इतकेच पैसे तरी मिळायचे. पण लॉकडाऊन आला आणि परिस्थिती पूर्णच बदलली. अशी वेळ आली की घरात खाण्यासाठी देखील काहीच नव्हतं. पण आता मी या सगळ्यातून खूप काही शिकलो आहे आणि पुन्हा कमबॅक करण्याचे ठरवलं आहे.